गुड मॉर्निंग. आज आपण वार्षिक सर्वसाधारण सभा बघणार आहोत. आपण सभांचे प्रकार बघितले. पहिलं त्या दिवशी आपण डिस्कस केलं नियामक सभा. आता वार्षिक सर्वसाधारण सभा, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ॲन्युअल जनरल मीटिंग. आता वार्षिक सर्वसाधारण सभा म्हटलं आहे. वार्षिक म्हटलं आहे म्हणजे याचा अर्थ वर्षातून एकदा होणारी सभा. वर्षभरात काय काय कार्य झालं या संबंधीचा आढावा घेण्यासाठी ही सभा बोलवणं आवश्यक असतं. आता वार्षिक सर्वसाधारण सभा ही सभासदांची एक अशी सभा आहे, सर्व सभासदांची, की जी आर्थिक वर्षात एकदा बोलवली जाते. म्हणजे वर्षातनं एकदा होणारी सभा आहे. कंपनी कायदा 1956च्या कलम 166 नुसार प्रत्येक कंपनीला ही सभा भरवणे आवश्यक आहे. आपण बघितलं नियामक सभा जी आहे ती कंपनी कायदा 1956 कलम 165 नुसार बोलवली जाते. तर वार्षिक सर्वसाधारण सभा ही कंपनी कायदा 1956च्या कलम 66 नुसार बोलवणं आवश्यक असतं. आता या वार्षिक सर्वसाधारण सभेचे उद्देश काय आहे? तर कंपनीची प्रगती आणि कामकाजाचा आढावा घेण्यासाठी संधी सभासदांना उपलब्ध करून घेणे. कंपनीची प्रगती कशी आहे, ते काय काय काम झालं याचा आढावा सभासदांना उपलब्ध करून देण्यासाठी ही सभा आयोजित केली जाते. त्यानंतर निवृत्त झालेल्या संचालकांच्या जागी नवीन संचालकांची नेमणूक करणे. मी सांगितलं की दरवर्षी 2/3 साधारण संचालक निवृत्त होतात, तर त्यांच्या जागी निवृत्त झालेल्या संचालकाच्या जागी दुसऱ्या संचालकाची नेमणूक करण्यासाठीचा निर्णय हा वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला जातो. त्याच्यानंतर संचालकांचा वार्षिक अहवाल, विशेष हिशोब तपासणीचा अहवाल आणि वार्षिक आर्थिक विवरणपत्रे याचा स्वीकार करणे आणि त्यास सभासदांची मान्यता मिळवणे. संचालकांचा वार्षिक ॲन्युअल रिपोर्ट जो आहे तो, ऑडिटर्स रिपोर्ट तो, हिशोब तपासणीस म्हणजे ऑडिटर, आणि जे वर्षभरात जे काही खर्च झाले आहे, उत्पन्न झाले आहे, जे काय म्हणा, त्याची बॅलन्स शीट, नफा तोटा खातं, व्यापार खातं आणि बॅलन्स शीट ही सगळ्यांच्यांना उपलब्ध होणं आणि त्याला मंजुरी देणं, वर्षभर झालेल्या कामासंबंधीची जी माहिती असते त्याला मंजुरी देणं आणि त्याच्यावर चर्चा करण्यासाठी सभासदांना ती उपलब्ध करून देणं आवश्यक असतं. आणि त्याच्यावर सभासदांची मान्यता असणं पण आवश्यक असतं. लाभांश जाहीर करणे. मगाशी मी सांगितलं मागच्या पिरियडला की लाभांश म्हणजे काय, तर लाभातला अंश. प्रत्येक जे भागधारक आहे त्यांना त्यांच्या भागाच्या प्रमाणात लाभातील अंश मिळतो. तर तो लाभांश किती पर्सेंटेज जाहीर करावा हे सर्वसाधारण सभेत निश्चित केलं जातं. पुढलं आहे हिशोब तपासणीसाठी नेमणूक करणे व त्याचा मोबदला ठरवणे. जो ऑडिटर आहे हिशोब तपासण्याचं काम करतो म्हणून त्याला हिशोबनीस म्हणतात. तर त्याला किती पेमेंट दिलं पाहिजे, त्याला अपॉइंट करणं, हे सगळं काम हे वार्षिक सर्वसाधारण सभेत केलं जातं. सर्व सभासदांच्या संमतीने जी ऑडिटरची जी आहे ती नियुक्ती केली जाते. आता याच्या व्यतिरिक्त कुठलंही विशेष कामकाज, कुठलंही विशेष जे कामकाज आहे ते देखील वार्षिक सर्वसाधारण सभेत पार पाडावं लागतं. जसं की घटनापत्रकात किंवा नियमावलीत बदल करणे. जी कुठली कंपनी अस्तित्वात येते त्याचे काही कशी चालवायची यासंबंधी त्याचे काही नियम तयार करण्यात असतात, त्याची काही घटना बनवली जाते. तर त्याला सभासदांची त्याच्यात काही बदल करायचे असल्यास तर त्यातल्या सर्व सभासदांची
संमती असणं आवश्यक असतं. वार्षिक सर्वसाधारण, आता पुढलं बघणार आहोत आपण. वार्षिक सर्वसाधारण वार्षिक सर्वसाधारण सभेसंबंधीच्या कंपनी कायद्यातील तरतुदी काय आहे? कंपनीच्या कायद्यात काय काय तरतुदी आहेत वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बघणार आहोत. त्यात आहे पहिलं सभेचा कालावधी. हा जो सभेचा कालावधी आहे याचं काही अटी आहेत. कंपनीची जी अगदी पहिली म्हणजे नियामक सभेनंतरची होणारी पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा ही रजिस्ट्रेशन झाल्यापासून 18 महिन्याच्या आत बोलवली गेली पाहिजे. म्हणजे प्रत्यक्ष ती म्हणजे दीड वर्षाच्या आत ती सभा बोलवली गेली जाणं आवश्यक. आता आणि या पहिल्या जी वार्षिक सभा आहे ती 18 महिन्याच्या आत कुठल्याही परिस्थितीत बोलवली गेलीच पाहिजे. त्याच्यात कुठल्याही प्रकारची वाढ करता येत नाही. कुठल्याही परिस्थितीत त्याच्यात वाढ करता येत नाही. म्हणजे पहिल्या दीड वर्षात पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा आवश्यक असते. लक्षात ठेवायचं, नियामक सभा म्हटलं तर म्हणजे नोंदणी झाल्यापासून 1 वर्ष ते 6 महिन्याच्या आत, आणि पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ती नोंदणी झाल्यापासून 18 महिन्याच्या आत बोलवावी लागते. या मुदतीत कुठल्याही प्रकारचा वाढ करता येत नाही. म्हणजे 20 महिन्यांनी घेऊ, 22 महिन्यांनी घेऊ असं करता येत नाही. तर एनी हाऊ ती 18 महिन्याच्या आत ती घ्यावी लागते. त्यानंतरची मात्र जी सभा आहे ते वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ती आर्थिक वर्ष संपल्यापासून 6 महिन्याच्या आत घेतली पाहिजे. म्हणजे आता जसं वार्षिक जे वर्ष आहे कंपन्यांचं ते मार्चमध्ये संपतं, तर साधारण सप्टेंबरपर्यंत दुसरी जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ती झाली पाहिजे. म्हणजे वार्षिक वर्ष संपल्यानंतर 6 महिने सप्टेंबरमध्ये पूर्ण होतात, म्हणून सप्टेंबरपर्यंतच ती सभा बोलवणं आवश्यक असतं. पण त्याच्यातही अट आहे की 2 ज्या वार्षिक सभा आहे त्याच्यात 15 महिन्यापेक्षा जास्त अंतर नको. म्हणजे पहिली वार्षिक सर्वसाधारण सभा समजा सप्टेंबरमध्ये झाली असेल तर दुसरी जी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे ती नोव्हेंबरच्या आत किंवा डिसेंबरच्या आत व्हायला हवी असते. म्हणजे 2 वार्षिक सर्वसाधारण सभांच्या मधला जो कालावधी आहे तो 15 महिन्यापेक्षा जास्त नसावा. आता हे झालं आपण सभेच्या कालावधी संबंधी बघितलं. आता ही सभा कोण बोलवू शकतं? सभा बोलवणारी अधिकारी व्यक्ती. कोणाला अधिकार सभा बोलवण्याचा? तर वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याचा अधिकार संचालक मंडळाचा आहे. कारण संचालक मंडळ हे भागधारकांच्या वतीने काम करत असतात. तर संचालक मंडळांच्या सभेत ते ठरवावं लागतं. तो ठराव संमत करावा लागतो. म्हणजे वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवण्याचा ठराव जो आहे तो संमत करावा लागतो आणि सेक्रेटरीला तसे अधिकार दिले जातात आणि त्याच्यामार्फत नोटिसा पाठवल्या जातात. सभेची सूचना. सभेची जी सूचना आहे ती प्रत्येक सभासदाला त्याच्या अधिकृत पत्त्यावर सभेची सूचना जी आहे ती 21 दिवस आधी, कमीत कमी 21 दिवस आधी, कुठलीही सभा म्हटली की सभेची सूचना 21 दिवस आधी त्याच्या गेलीच पाहिजे, पाठवावी लागते. त्या सभेच्या सूचनेबरोबर कार्यक्रम पत्रिका, वार्षिक विवरणपत्रे, वार्षिक अहवाल, प्रवेशपत्र, प्रॉक्सी अर्ज म्हणजे प्रतिनिधी कोणी हजर राहणारा असेल, अशी सगळे कागदपत्र त्याला पाठवावी लागतात. त्या सभेच्या म्हणजे सूचना तर असतेच, त्याच्यात
कुठल्या कुठल्या विषयांवर चर्चा होणार आहे, कुठे म्हणजे मीटिंग कधी आहे, वेळ काय आहे, ठिकाण काय आहे, कुठले विषय डिस्कस होणार आहे, वर्षभरातले जे हिशोब आहेत ते पाठवावे लागतात, त्याच्यावर ऑडिटरची सही हवी लागते, त्या ऑडिटरचा अहवाल लागतो आणि तसाच संचालकाचा अहवाल, हे सगळं भागधारकापर्यंत सभेच्या 21 दिवस आधी पोचावं लागतं. तसंच प्रवेशपत्र, म्हणजे तो मीटिंगला उभा राहणार असेल तर त्याच्यासाठी, म्हणजे हजर राहणार असेल तर त्याच्यासाठी प्रवेशपत्र. तसंच प्रॉक्सी अर्ज म्हणजे समजा तो स्वतः न येता आपल्याऐवजी दुसऱ्या कोणाला पाठवणार असेल तर अशी सगळी कागदपत्र सभेच्या सूचनेबरोबर सेक्रेटरीला पाठवावी लागतात. त्याच्यानंतरचं आहे गणसंख्या. कंपनी कायद्यातील तरतुदीनुसार सार्वजनिक कंपनीसाठी 5 ही सभासद संख्या, तर खाजगी कंपनीसाठी 2 ही सभासद संख्या गणपूर्ती संख्या ठरविली आहे. ज्या सार्वजनिक कंपनी आहेत त्याच्यात कमीत कमी 5 सभासद हजर असले पाहिजे आणि खाजगी कंपनीत कमीत कमी 2 सभासद हजर असले पाहिजे. आणि समजा कंपनीच्या नियमावलीत त्याच्यापेक्षा काही वेगळी तरतूद केलेली असेल, कारण मी सांगितलं की प्रत्येक कंपनी कशी चालवायची याबद्दल नियम करत असेल, त्याच्यात काही वेगळं तरतूद केली असेल तर त्या तरतुदीप्रमाणे गणसंख्या असणे आवश्यक असते. सहबा तहकूब करणे, म्हणजे समजा सभेच्या दिवशी उपस्थित गणसंख्या नसेल तर ती सहबा तहकूब केली जाते, पोस्टपोन केली जाते. सभेच्या नियोजित वेळेपासून अर्धा तासाच्या आत गणपूर्ती संख्ये एवढे सभासद उपस्थित नाही राहिले तर अशी सभा तहकूब केली जाते आणि अशी सभा पुढील आठवड्यात त्याच दिवशी त्याच वेळी त्याच जागी घेण्यात येते. संचालक मंडळाला अशी सभा योग्य कारणासाठी पुढे ढकलता येते किंवा रद्द पण करता येते. आता सभा नाही बोलवली तर काय शिक्षा होईल? कंपनीने योग्य मुदतीत सभा नाही बोलवली तर कंपनी कायद्यानुसार कंपनीला व कंपनीच्या प्रत्येक संबंधित दोषी अधिकाऱ्याला 50,000 पर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. आणि म्हणजे दोषास्पद कार्य तसंच चालू राहिलं तर प्रत्येक दिवसाला 2,500 पर्यंतच्या दंडाची शिक्षा होऊ शकते. आता आपण बघणार आहोत वार्षिक सर्वसाधारण सभेसंबंधी चिटणीसाचं कार्य. कुठल्याही सभा म्हटली आणि त्याचं चिटणीसाचं कार्य म्हटलं तर म्हणजे मागच्या पिरियडमध्ये मी सांगितलं आहे, हे 3 प्रकारचं असतं. सभेपूर्वी, मीटिंगच्या पूर्वी, मीटिंग चालू असताना आणि मीटिंग नंतर, असं 3 विभागात त्याचं सेक्रेटरीचं काम हे विभागलेलं असतं. तर सभेपूर्वीचं कार्य आपण बघू. कामकाजाचे वेळापत्रक तयार करणे. सभेच्या सर्व कामाचं नियोजन करण्यासाठी त्या चिटणीसाने त्याचं सविस्तर वेळापत्रक तयार केलं पाहिजे. दुसरं, वार्षिक हिशोबपत्रके. संचालक मंडळांच्या विचारासाठी आणि मान्यतेसाठी चिटणीसाने कंपनीची वार्षिक हिशोबपत्रके, म्हणजे ज्याला म्हणतात आपण म्हणू की फायनल अकाउंट्स, ज्याच्यात नफा तोटा पत्रक, ताळेबंद, व्यापार खातं हे सगळं येतं, ते संचालक तयार करून घेऊन संचालक मंडळांच्या मान्यतेसाठी सादर केलेलं पाहिजे. हिशोब तपासणीसाचा अहवाल. ज्या हिशोब तपासणीसांनी हिशोब तपासले आहेत आणि हिशोब बरोबर असल्याचं त्याचं सर्टिफिकेट असणं आवश्यक
लागतं. त्याचं मत त्या अहवालावर, ते हिशोब तपासल्यावर त्याचं मत म्हणजे त्याचा अभिप्राय, त्यालाच आपण म्हणू की अंकेक्षकाचा अहवाल मिळवावा लागतो. तसंच संचालक मंडळांचा अहवाल पण मिळवावा लागतो. संचालकांना भागधारकांपुढे आपला अहवाल सादर करावा लागतो. हा अहवाल अध्यक्षांशी विचारविनिमय करून चिटणीसाने तयार करायचा असतो. सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका. चिटणीसाला, सेक्रेटरीला सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका तयार करून घ्यावी लागते. संचालक मंडळाच्या सभा. ह्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वी संचालक मंडळांची सभा घेणं आवश्यक असतं. त्या सभेत संचालकाचा अहवाल आणि हिशोब तपासणीचा अहवाल, म्हणजे ही वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वीची संचालक मंडळांची विशेष महत्त्वाची सभा असते. त्याच्यात लाभांशाबद्दल विचार केला जातो. त्याच्यानंतर संचालकांचा आणि हिशोब तपासणीचा अहवाल प्राप्त करावा लागतो. वार्षिक सभेची तारीख, ठिकाण आणि वेळ निश्चित करावी लागते. निवृत्त होणाऱ्या संचालकांची नावे ठरवावी लागतात. वार्षिक सर्वसाधारण सभेसंबंधीचं आवश्यक कामकाज पार पाडावं लागतं. हे कामकाज पार पाडण्याचा अधिकार चिटणीसाला देण्यात येतो. आणि सभासद नोंदवही व भाग हस्तांतर नोंदवही बंद ठेवण्याची तारीख ठरवणे, म्हणजे भागधारकांचे किंवा भाग ट्रान्सफर जे होतात त्याची जी नोंदवही आहे ती क्लोज करावी लागते. म्हणजे ती केव्हापर्यंत त्याच्यात नोंदी घ्यायच्या आहे ठरवावं लागतं. आणि आवश्यक त्या कागदपत्रांची छपाई करणे. म्हणजे आता आवश्यक कागदपत्र कुठली, तर सभेची सूचना, कार्यक्रम पत्रिका, वार्षिक हिशोबपत्रके, संचालकाचा अहवाल, हिशोब तपासणीचा अहवाल, हे सगळं कागदपत्रे छापून घेण्याची व्यवस्था ही सेक्रेटरीला करावी लागते. तसंच सभासदांना सूचना पाठवणे. सर्व सभासदांना 21 दिवस पूर्ण सभेची सूचना, वार्षिक अहवाल त्याच्याबरोबर, म्हणजे 21 दिवस आधी, सभेच्या 21 दिवस आधी सभेची सूचना, वार्षिक अहवाल, हिशोब तपासणीचा अहवाल, प्रतिनिधी पत्रे, हे सगळं पोहोचलं आहे याची सेक्रेटरीनी खात्री करून घ्यावी लागते. त्यानंतर एवढंच नाही तर त्याला अध्यक्षांचं भाषण. अध्यक्षांना वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षांनी कुठल्या विषयावर भाषण करायचं त्याचा आराखडा त्यांच्याशी विचारविनिमय करून निश्चित करावा लागतो. हे काम पण सेक्रेटरीलाच करावं लागतं. सूचनेस प्रसिद्धी देणे. ही जी सूचना आहे सगळ्या भागधारकांना बाय पोस्ट पाठवलीच जाते. तसंच तिथल्या प्रत्येक वर्तमानपत्रात त्या मीटिंगबद्दलची सूचना प्रसिद्ध करण्याची व्यवस्था चिटणीसाला करावी लागते. नोंदवही हा बंद ठेवणे. सर्व सभासद नोंदवही, भाग हस्तांतरण नोंदवही काही काळासाठी नोंद ठेवल्या जातात. ते त्यांचे जे हे असतात नोंदवही हा त्या क्लोज कराव्या लागतात. आणि चिटणीसाला या म्हणजे याची सूचनासुद्धा वर्तमानपत्रात प्रसिद्ध करावे लागतात. तसंच जे शेअर मार्केट आहे, भाग बाजाराला त्याची सूचना द्यावी लागते. सभासद नोंदवही व भाग हस्तांतरण नोंदवही बंद ठेवल्याची सूचना शेअर मार्केटला द्यावी लागते. आणि हे कामसुद्धा सेक्रेटरीला करायचं असतं. प्रतिनिधी पत्रकांची व्यवस्था करणे, म्हणजे जे प्रतिनिधी भागधारकांच्या ऐवजी त्यांचे जे प्रतिनिधी येतात त्यांची
व्यवस्थासुद्धा सेक्रेटरीला करायची असते. मग हे जे समजा मला सभेला जाता येत नाही आहे, मी दुसऱ्याची नियुक्ती करते आहे, तर मी कोणाची नियुक्ती करते आहे हे तर आधीच्या आधीच कळवावं लागतं. म्हणजे जो सेक्रेटरी आहे तो मीटिंगच्या 48 तास आधी त्या प्रतिनिधी पत्रकांची तपासणी करतो आणि त्याची यादी त्याला करावी लागते. याशिवाय त्याला इतर व्यवस्थाही करावी लागते, जसं बैठक व्यवस्था आहे, सभा म्हणजे जिथे मीटिंगचं स्थळ आहे ते तिथे ठरवणं, म्हणजे ठरवलेलं असतं तिथे व्यवस्था करणं, प्रवेशपत्रांची तपासणी करणं, चहा नाश्त्याची व्यवस्था करणं, हे सगळी कामं ही सेक्रेटरीला करावे लागतात. हे सगळे कामं सेक्रेटरीचे सभाच्या पूर्वीची कामं झाले आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पूर्वीचे सेक्रेटरीचं काम झालं आहे. आता सभा चालू असताना, वार्षिक सर्वसाधारण सभा चालू असताना कुठले कुठले कामं सेक्रेटरीला करावे लागतात ते बघणार आहोत. गणसंख्या आजमावणे, म्हणजे किती लोक आहे व ते पुरुषी असल्याबद्दल अध्यक्षांना माहिती देणे. सभेत उपस्थित असणाऱ्या सभासदांच्या उपस्थिती पुस्तकात सह्या घेण्याची व्यवस्था करणे. जे काही सभेला सभासद उपस्थित आहेत त्यांच्या उपस्थितीत हजेरी पुस्तकात सह्या घेणे. अध्यक्षांच्या समोर सूचनेनुसार चिटणीसाला सूचना व कार्यक्रम पत्रिकेचे वाचन करावे लागते. अध्यक्षांच्या सूचनेनुसार कुठलीही सभा असो, चिटणीसाला सूचना आणि कार्यक्रम पत्रिकेचं वाचन करावं लागतं. तसंच संचालकाचा आणि हिशोब तपासणीचा अहवाल पण वाचून दाखवावा लागतो. आणि तसंच जे मागील सभेत काय काय कुठल्या कुठल्या विषयांवर चर्चा झाली त्याचं इतिवृत्त वाचून दाखवावं लागतं आणि ते सर्व सभासदांकडून मंजूर करून घ्यावं लागतं. सभा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टीने सभेच्या अध्यक्षांना आवश्यक असेल ती मदत करावी लागते. तसेच सभेच्या अध्यक्षांना आवश्यक माहिती, स्पष्टीकरण, कागदपत्रे, विवरणपत्रे आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देणं हे सेक्रेटरीचं काम आहे. मतनोंदणी पद्धतीची मागणी झाल्यास त्यासंबंधीची सर्व व्यवस्था करते. समजा एखाद्या मुद्द्यावर मतदान घ्यायची वेळ आली तर त्यासंबंधीची पण व्यवस्था सेक्रेटरीला करावी लागते. सभेचे इतिवृत्त तयार करण्याच्या दृष्टीने सभेत पार पाडल्या जात असलेल्या सर्व कामकाजाची टिप्पणी घेणे. म्हणजे जे काही सभेत ज्या विषयांवर मुद्द्यांवर डिस्कशन सुरू आहे त्याच्या नोट्स घ्यावे लागतात. आणि या नोट्स का घ्यायच्या, तर या नोट्सच्या साहाय्याने इतिवृत्त तयार करावं लागतं. कारण त्या इतिवृत्ताची जी कॉपी आहे ती रजिस्ट्रार ऑफ कंपनीकडे ती पाठवावे लागते. आता ही झाली सभा चालू असतानाची कार्य. आता सभा संपल्यानंतरची कार्य बघू आपण. इतिवृत्त तयार करणे. सभा संपल्यापासून 30 दिवसाच्या आत चिटणीसाला सभेचे इतिवृत्त तयार करावे लागते आणि ते मंजुरीसाठी अध्यक्षांपुढे सादर करावे लागते. आणि याच्यासाठी सभा चालू असताना त्याला नोट्स काढावे लागतात. नेमणुकीची पत्र पाठवणे. चिटणीसाला संचालकांची नेमणूक व पुनर्नेमणुकीचे पत्र तसेच हिशोब तपासणीची नेमणूक करणारे औपचारिक पत्र पाठवावे लागते. म्हणजे संचालकांचे त्याच संचालकांना पुन्हा त्यांना नेमणूक केली असेल तर त्यांना तसंच हिशोब तपासणीसाला पत्र पाठवून ती औपचारिकता पूर्ण करावी लागते. लाभांश अधिपत्रे रवाना करणे. प्रत्येक भागधारकाला लाभांश म्हणजे डिव्हिडंड वॉरंट लाभांश जाहीर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत प्रत्येक सभासदाकडे पाठवण्याचं काम हे चिटणीसाला करावं लागतं. वार्षिक विवरणपत्रे व हिशोबपत्रके नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करणे. म्हणजे सगळ्या भागधारकांनी त्याला मंजूर दिल्यावर वार्षिक सर्वसाधारण सभेत त्याच्यावर चर्चा होते आणि वार्षिक सर्वसाधारण सभा संपल्यापासून 60 दिवसाच्या आत
चिटणीसाला सर्व विवरणपत्रे नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावी लागतात आणि वार्षिक सर्वसाधारण संपल्यापासून 30 दिवसाच्या आत चिटणीसाला वार्षिक हिशोबपत्रके नोंदणी अधिकाऱ्याला सादर करावी लागतात. विशेष ठरावाची नोंद करणे. जर वार्षिक सर्वसाधारण सभेत विशेष ठराव संमत झाला असेल तर विशेष ठरावाची एक प्रत तो मंजूर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत नोंदणी अधिकाऱ्याकडे चिटणीसाला सादर करावा लागतो. निर्णयाची कार्यवाही करणे. चिटणीसाला वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतलेल्या निर्णयांची व सभेत संमत झालेल्या ठरावांची योग्य प्रकारे अंमलबजावणी करावी लागते.